म्हणजे मज्जा करत सगळं चाललेलं. आणि या दोघी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रार्थनाचं हसणं म्हणा किंवा प्राजूचं मध्येच काहीतरी टूम काढायची वेगळी. म्हणजे मला आठवतंय हिचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. म्हणजे प्रार्थनाचं हसण्याचं मीटर लागलं होतं. अरे म्हणजे आम्ही ना प्रार्थनाचा बर्थडे नेमका शूटच्या दरम्यानच आलेला सेटवर. आणि आमचा फुल प्लॅन झाला की भाई आता हिला ना आज अवॉइड करूया की भाई तुझा बर्थडेच कोणाला माहिती नाही आणि आम्ही विसरलोय सगळं. बरोबर. असून तिला ना म्हणजे एक्स्ट्रा अवॉइड करत होतो सगळे. बघत नव्हतो तुझ्याकडे काय नाही. आणि लाईक आमची सगळी तयारी झाली. केक आलं नंतर लाईटवाला सांगितलं की 12 वाजले की ठपकन लाईट ऑफ कर आणि हे कर. पण या प्लॅनिंग मध्ये त्यांनी मला नाही घेतलं. अरे सगळ्यांचं सगळं ठरलेलं की जो जिकडे आहे ना त्यांनी जोरात ओरडायचं सगळं ठरलेलं. आमचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं. आणि बाई म्हणजे मी कसे जागे ठेवतो ना आम्हाला दोघी जागे ठेवतो. आणि हिचं असं सारे कसे आहे ते नालायक आहेत मित्र कोणाच्याच लक्षात नाही कोण काय बोलत पण नाही. आणि हिचं असं 11:53 किंवा 11:58 वगैरे ते म्हटलं चला नेक्स्ट सीन. तर हिचं असं तर मला 12ला फोन चालू होतील मला वेळ दे ना थोडा मला फोन. तो सीन जर चालला तर अर्धा पाऊण तास चालेल. अरे मग मला नाही कोण विश करतील माझ्याकडे फोन असं तिने मला सांगितलं ना माझा बर्थडे वगैरे लगेच करतोस का तू. म्हटलं हो अगं शॉर्ट लागलाय चल नेक्स्ट असं आम्ही अवॉइड करतो. आणि लाईक 11:59 नंतर आम्ही काउंटिंग चालू केलेलं मी आणि स्वप्नील दाने वगैरे 8 7 आणि 0 झाल्यावर लाईट बंद होणार आणि ओरडणार. 7ला पोचलो. मॅडमने माईक घेतला हॅपी बर्थडे प्रार्थना. आम्ही लाईक अरे थांबा आता लाईट नका घालू. आपला विषय संपवला.